Hello students, we'll continue our chapter rotational dynamics. Okay. Now, today we are going to learn conservation of angular momentum. Okay. सो आपण आज शिकणार आहे कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. मी कालच लेक्चरच्या शेवटी तुम्हाला सांगितलं होतं कम्पॅरिझन करून जे जे लिनियर मध्ये ते सगळ्या गोष्टी आपण रोटेशनल मध्ये शिकणार आहे. ओके. लिनियर मोशन मध्ये असतं कॉन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम अँड हिअर कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. सो दॅट इज व्हॉट वी आर गोइंग टू लर्न. जस्ट एक रिव्हिजन म्हणून आपण लिनियर मोमेंटम बघू. ओके. When the force applied on the system is zero, when the force applied on the system is zero, then the linear momentum is conserved. म्हणजे it remains constant. Okay? म्हणजे कुठल्याही सिस्टीमवर colliding bodies किंवा interacting system, when the force applied on the system is zero, the linear momentum, that is a product of mass and velocity, always remains constant or it is conserved. ठीक है. So this was the conservation of linear momentum. Okay. आता विचार करा, आता आपण कुठलं शिकतो रे? वी आर टॉकिंग अबाउट दी अँग्युलर मोमेंटम. ओके. मग फोर्सची जागा कोण घेते अँग्युलर मोमेंटम मध्ये? फोर्स इज रिप्लेस्ड बाय टॉर्क. ओके. अँड लिनियर मोमेंटम इज रिप्लेस्ड बाय अँग्युलर मोमेंटम. ठीक आहे. मग काय स्टेटमेंट होईल रे? When a torque acting on a system is zero or constant, किंवा torque acting on system is zero, then angular momentum is conserved or remains constant. Okay, similar lines were it. Okay, when a torque applied on a system is zero, the angular momentum of the body is conserved. Okay, so this is the statement of conservation of angular momentum. ठीक है. स्टेटमेंट्स लिहून ठेवतो बघा इकडे. वेन टॉर्क ऍक्टिंग ऑन बॉडी इज झिरो, अँग्युलर मोमेंटम इज कॉन्झर्व. ठीक है. सो दिस इज द सिम्पलेस्ट स्टेटमेंट ऑफ कंजर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. ओके. नाउ वी आर गोइंग टू लर्न एक्झाम्पल्स ऑल्सो. याचे आपण एक्झाम्पल पण शिकणार आहे, पण त्याच्या अगोदर आय एम गोइंग टू टीच यू अ स्मॉल प्रूफ. ओके. हे जे स्टेटमेंट आहे हे आपण मॅथमॅटिकली प्रूव्ह करणार आहे. ओके. सो वी आर गोइंग टू प्रूव्ह दिस स्टेटमेंट मॅथमॅटिकली. ओके. नाउ पे अटेन्शन. वी आर टॉकिंग अबाउट व्हॉट रे? वी आर टॉकिंग अबाउट अँग्युलर मोमेंटम. आपण अँग्युलर मोमेंटम बद्दल बोलतोय. सो त्याचा फॉर्म्युला असतो एल बार इज इक्वल टू आर बार क्रॉस पी बार. ओके. नाउ आय ऑलरेडी टॉट यू आर इज अ डिस्टन्स फ्रॉम ऍक्सिस ऑफ रोटेशन, पी इज द लिनियर मोमेंटम, आणि दोन्ही वेक्टर आहेत म्हणून मी त्याचा क्रॉस प्रोडक्ट घेतला, कारण अँग्युलर मोमेंटम इज ऑल्सो वेक्टर क्वांटिटी. सो एल बार इज इक्वल टू आर बार क्रॉस पी बार. ओके. नाउ दिस इज अ मॅथमॅटिकल प्रूफ. याला कॅल्क्युलस पण म्हणतात. ओके. Because we are going to take derivation. Okay. Now I hope you have already studied a derivation in 11th standard. आपल्याला काही खूप डिफिकल्ट डेरिव्हेशन नको, सिंपल पाहिजे. ओके. सो वी आर गोइंग टू यूज डेरिव्हेटिव्ह. सो आय विल राईट हिअर differentiate with respect to time. Differentiate with respect to time, that is t. ओके. करा डिफरन्शिएट. काय येणार आहे? dl बार अपॉन dt इज इक्वल टू d बाय dt ऑफ r बार क्रॉस p बार. ओके. डेरिव्हेटिव्ह घेतलं. सो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू t.
सो इथे आलं डी बाय डी टी ऑफ एल बार इज इक्वल टू डी बाय डी टी ऑफ आर बार क्रॉस पी बार. आता याचा काही प्रॉब्लेम नाहीये, पण इथे जर का तुम्ही बघितलं तर there are two terms and they are in multiplication. So you have to use a rule of derivative d by dx of u into v. Okay? हा तुम्हाला 11वीत झाला असेल, d by dx of u into v. त्याचा फॉर्म्युला असतो u into derivative of v plus v into derivative of u. ओके, ठीक आहे. सेम फॉर्म्युला वापरा. यू च्या जागेवर आर बार आहे आणि व्ही च्या जागेवर पी बार आहे. ओके, पहिले याला कॉन्स्टंट ठेवा. आर बारला कॉन्स्टंट ठेवलं इनटू कुणाचं डेरिव्हेटिव्ह पी चं प्लस, बघा आता काय केलं होतं, याला कॉन्स्टंट ठेवलं, याचं डेरिव्हेटिव्ह घेतलं. आता याला कॉन्स्टंट ठेवून याचं डेरिव्हेटिव्ह घ्या. डी आर बार अपॉन डी टी क्रॉस पी बार. ओके, तुम्ही म्हणून जर तुम्ही पी बार अगोदर का नाही लिहिला, कारण हा क्रॉस प्रोडक्ट आहे. इन क्रॉस प्रोडक्ट सिक्वेन्स इज व्हेरी इम्पॉर्टंट. सिक्वेन्स ब्रेक करायचा नसतो. ओके, एल बार इज इक्वल टू पी बार क्रॉस आर बार, हे चुकीचं आहे. दिस इज रॉंग. सिक्वेन्स ब्रेक नाही करायचं. म्हणून मी काय केलं, पहिले आर बार तसंच ठेवला, क्रॉस याचं डेरिव्हेटिव्ह, मग आर बारचं डेरिव्हेटिव्ह आणि मग पी बार. सो सिक्वेन्स चेंज करायचा नाही. ठीक आहे. ओके, so here we use a rule of derivative, okay, multiplication rule. Okay, so dl bar upon dt. Okay, but आता नीट बघा, dp bar upon dt. Okay, now this is Newton's second law. Okay, काय होतं न्यूटनचं सेकंड लॉ रे? The rate of change of momentum is applied force. बघा, रेट का अपॉन टाइम आहे आणि पी मोमेंटम आहे. सो रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज अप्लाइड फोर्स. सो डीपी बार अपॉन डीटी इज एफ बार, म्हणजे ह्या टर्मच्या जागी मी एफ बार लिहू शकतो. ओके, अँड डी आर बार अपॉन डीटी म्हणजे डिस्टन्स अपॉन टाइम. डिस्टन्स अपॉन टाइम इज वेलॉसिटी. डिस्टन्स अपॉन टाइम इज वेलॉसिटी. ठीक आहे, रिप्लेसमेंट समजल्या. Now substitute these two in this equation. काय येईल बघा, dl bar upon dt is equal to r bar cross f bar. याच्या जागी मी f bar लिहिला प्लस dr bar upon dt is v bar. v bar cross कोडे रे p bar. Okay, but what is P रे? P is momentum. Which momentum? Linear momentum. तिचा फॉर्म्युला काय असतो? मास इंटू वेलॉसिटी. ओके, तो पण लिहू आपण. अँड P बार इज इक्वल टू M इंटू V. मास इंटू वेलॉसिटी. मग त्या P बारला मी लिहिलं M इंटू V बार. ओके, ठीक आहे. सबस्टिट्यूशन्स कळल्यात. आता dl bar upon dt is equal to r bar cross f bar plus m v bar cross v bar असं लिहिलं तरी चालतं. ओके, किंवा हे ब्रॅकेट नका करू, हरकत नाही. ठीक आहे, m इज अ स्केलर क्वांटिटी, त्यामुळे तो बाहेर लिहिला तरी चालेल. v bar cross v bar. आता नीट बघा, ए बार क्रॉस बी बारचा फॉर्म्युला असतो ए बी साइन थिटा. हे सगळ्यांना माहिती आहे. ओके, तर आता कोण आहे रे? व्ही बार क्रॉस व्ही बार. काय फॉर्म्युला आहे? व्ही साइन थिटा. बरोबर, पण हा पण व्ही बार आहे, हा पण व्ही बार आहे, म्हणजे दोन्ही सेम आहेत ना. म्हणजे दोघांची डायरेक्शन काय आहे रे? सेम. मग दोघांची डायरेक्शन सेम असेल, ओके, तर दोघांमधला अँगल किती येईल रे? 0. पॅरलल वेक्टर्स हॅव 0 अँगल. मग हा पण व्ही बार आहे, हा पण व्ही बार आहे, म्हणजे दोघं सेम डिरेक्शनला चालले. सो थिटा 0. मग टाका इथे साइन 0. सो व्ही बार क्रॉस व्ही बार इज व्ही इंटू साइन 0. बट साइन 0 इज 0. सो 0 इंटू व्ही स्क्वेअर 0.
याचा अर्थ व्ही बार क्रॉस व्ही बार हे उत्तर 0 येणार आहे. सो डीएल बार अपॉन डी टी इज इक्वल टू आर बार क्रॉस एफ बार प्लस एम इंटू 0. कळलं 0 का आलं ते? ओके, बिकॉज इट्स अ क्रॉस प्रोडक्ट आणि क्रॉस प्रोडक्ट मध्ये साइन असतो, पण हे दोन्ही जर का सेम असेल, आपण इथे मी तसं म्हणू शकत नाही कारण हा ए बार आहे हा बी बार आहे. जरी डायरेक्शन सेम असते तरी मॅग्निट्यूड वेगळे ना, पण इथं मॅग्निट्यूड पण सेम आहे, डायरेक्शन पण सेम आहे, म्हणजे थीटा 0 आहे. अँड दॅट्स वाय आवर आन्सर कम्स 0. आता फायनल आन्सर काय आलं रे? डीएल बार अपॉन डी टी इज इक्वल टू, ती टर्म तर झाली आर बार क्रॉस एफ बार. इट मीन्स डीएल बार अपॉन डी टी इज इक्वल टू आर बार क्रॉस एफ बार इज टो बार. कालच आपण टॉर्कचं डेरिव्हेशन घेतले, काल म्हणजे लास्ट लेक्चरला. ओके, सो आर बार क्रॉस एफ बार इज टो बार. ओके, कळलं इथपर्यंत? आता स्टेटमेंट वाचा. हे सगळं झालं. काय पहिली ओळ? वेन टॉर्क ऍक्टिंग ऑन बॉडी 0, म्हणजे हा किती आहे? 0. डीएल बार अपॉन डी टी इज इक्वल टू 0. चालेल? आता मला सांगा, डेरिव्हेटिव्ह मध्ये कोणाचं डेरिव्हेटिव्ह 0 असतं रे? कॉन्स्टंट. सगळ्यांना माहिती आहे, डी बाय डी टी ऑफ कॉन्स्टंट इज इक्वल टू 0. तुम्ही कधी कधी कॉन्स्टंटच्या जागी के पण लिहिता मॅथ्स मध्ये. ओके, सो डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट इज 0, म्हणजे डीएल बार अपॉन डी टी 0 आला, म्हणजेच डी बाय डी टी आहे ना इथे. डी बाय डी टी कुणाचा? एल बारचा. डी बाय डी टी ऑफ एल बार इज 0. इट मीन्स एल बार इज कॉन्स्टंट. मग जेव्हा टॉर्क 0 असतो तेव्हा एल काय येतो? कॉन्स्टंट. आता वाचा स्टेटमेंट. When a torque acting on body is 0, angular momentum is conserved, म्हणजेच remains same. समजलं? सो कुणाचं डेरिव्हेटिव्ह 0 असतं? कॉन्स्टंटचं. म्हणजे जेव्हा टॉर्क 0 असतो तेव्हा हे डेरिव्हेटिव्ह 0 येतं ना, म्हणजेच एल झाला कॉन्स्टंट. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ एल कम 0. इट मीन्स एल इज कॉन्स्टंट. एल इज अँग्युलर मोमेंटम. सो अँग्युलर मोमेंटम इज कॉन्झर्व. पण कधी? वेन टॉर्क इज 0. टॉर्क 0 नसेल तर याचा अर्थ हा कॉन्स्टंट नाही, हा चेंज होतोय. ओके, अँड देन दिस इज नॉट लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. सो बाय लुकिंग एट दिस वी कॅन सी दॅट ॲज द डेरिव्हेटिव्ह ऑफ डीएल बार अपॉन डी टी इज 0, इट मीन्स टॉर्क ऍक्टिंग ऑन बॉडी इज 0. इट मीन्स दिस एल इज कॉन्स्टंट. ह्याला म्हणतात मॅथमॅटिकल प्रूफ. ह्याला कॅल्क्युलस का म्हटले? कारण तुम्ही डेरिव्हेटिव्हनी केला म्हणून. ओके, सो वी प्रूव्ड अ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. आपण प्रूफ केलं. कळलं? समजलं? ओके, सिमिलर प्रूफ इज देअर फॉर लिनियर मोमेंटम ऑल्सो. ओके, यू कॅन प्रूव्ह द लिनियर मोमेंटम ऑल्सो ऑन अ सिमिलर लाइन्स. ठीक आहे, सो दिस वॉज द प्रूफ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. सो मी तुम्हाला स्टेटमेंट शिकवलं आणि त्याचा प्रूफ शिकवलं. ओके, नाउ विल टॉक अबाउट देअर एक्झाम्पल. Okay, now where do we use this in our day-to-day life? Okay, आपण कुठे कुठे या गोष्टी वापरतो. ओके, तर युजली आईस स्केटिंग, आईस स्केट डान्सर्स, बॅले डान्सर्स, त्यानंतर ॲक्रोबॅटिक्स, ओके, किंवा जे ॲथलेटिक्सचे काही गेम्स आहेत ज्यात पाण्यात जम्प करतात. ओके, ते सगळे जे प्लेयर्स आहेत ना, ॲक्रोबॅट्स, ओके, दे यूज दिस मोमेंटम. ओके, Now how do they use this momentum? Okay, now pay attention. काय रे आपला फॉर्म्युला एलचा? आपण प्रूफ केला. एल इक्वल टू आय ओमेगा. आता एल तर कॉन्स्टंट आहे. एल इक्वल टू आय ओमेगा इज 2πn. 2π पण कॉन्स्टंट आहे. ओके, मग जर का तुमची एन ची व्हॅल्यू वाढली, ओके, तर एल पण वाढेल. एन वाढला तर एल पण वाढेल ना? नाही ना, एल तर कॉन्स्टंट आहे, म्हणजे आय कमी होईल. कळतंय का? सो इफ युअर फ्रिक्वेन्सी इन्क्रीजेस युअर इनर्शिया डिक्रीजेस. पण या दोघांचा प्रोडक्ट मात्र कॉन्स्टंटच राहतो, कारण एल कॉन्स्टंट ठेवायचंय. उलट फ्रिक्वेन्सी कमी झाली
तर हा वाढेल, इनर्शिया वाढेल. ओके, आणि एलला मात्र कॉन्स्टंट ठेवायचा प्रयत्न करेल. याचा अर्थ इफ यू ट्राय टू इन्क्रीज द इनर्शिया फ्रिक्वेन्सी विल डिक्रीज. इफ यू ट्राय टू डिक्रीज इनर्शिया फ्रिक्वेन्सी विल इन्क्रीज टू कीप मोमेंटम, अँग्युलर मोमेंटम कॉन्स्टंट. ओके, मी तुम्हाला एक्झाम्पल देतो मग व्यवस्थित कळेल. ओके, सो नाउ आय टेक द फर्स्ट एक्झाम्पल. ओके, फ्रॉम युअर बुक. It is an example of ballet dancers. Okay, now first of all, what they do exactly. Okay, now we are not interested in their dancing skills. Okay, आपल्याला त्याच्या dancing skills मध्ये इंटरेस्ट नाहीये, आपल्याला फिजिक्स शिकायचंय. Okay, so what we'll do, we'll try to draw a diagram. Okay, okay, now these two are identical dancers. Huh? What do you mean by that? First of all, identical dancer म्हणजे काय? हा एकच माणूस आहे. ओके, ठीक आहे, सेम पर्सन इज देअर. फाईन. नाव आता नीट बघा, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. This is the position of their hand. In first diagram, the hands of a ballet dancer are close to the body. Okay? And in second diagram, okay, मी पहिल्यांदाच सांगितलंय आपल्याला त्यांच्या डान्सिंग स्किल मध्ये आणि माझ्या डायग्राम स्किल मध्ये इंटरेस्ट नाहीये. ओके, आपल्याला कन्सेप्ट समजून घ्यायचा आहे. ओके, सो इन दिस पोझिशन द बॅले डान्सर हॅज हँड्स फोल्डेड और क्लोज टू द बॉडी, अँड इन सेकंड डायग्राम द बॅले डान्सर हॅज हँड्स आउटस्ट्रेच्ड. सेम डान्सर आहे. ओके, नाउ इन बोथ द केसेस, ओके, अ बॅले डान्सर इज मुव्हिंग द बॉडी, म्हणजे तो गोल पिळतोय. So body is set into rotations. When a body, ज्यावेळेस आपण गोल फिरतो ना, from where the axis will pass through exactly through center of our body. Okay, so now I'm going to draw axis. Okay, axis of rotation. So this is the axis of rotation. Okay, so this line is the axis of rotation. ठीक आहे, बघा मी ऍक्सिस ऑफ रोटेशन पण काढला, दोघांचं सेम ऍक्सिस आहे. दिस बॅले डान्सर, ओके, और द बॅले डान्सर इन फर्स्ट सिच्युएशन इज ट्राइंग टू रोटेट द बॉडी विथ हँड्स क्लोज टू द बॉडी, अँड इन सेकंड बॅले डान्सर इज ट्राइंग टू रोटेट द बॉडी विथ हँड्स आउटस्ट्रेच्ड. ओके, आता इथे एक महत्वाची गोष्ट आहे, ज्या वेळेस आपण गोल फिरतो ना, ओके, त्यावेळेस आपणच फोर्स लावत असतो, आपणच टॉर्क लावत असतो. ओके, देर इज नो एक्सटर्नल फोर्स. ओके, ज्यावेळेस तुम्ही एखादा ऑब्जेक्ट हातात घेता आणि गोल फिरवता, त्यावेळेस त्याचा फोर्स त्यांनी स्वतः नाही लावला, तुम्ही लावलाय. ओके, बट वेन यू आर टेकिंग अ टर्न, ओके, जस्ट तुम्ही गोल फिरायचा प्रयत्न करता, युअर ओन बॉडी इज क्रिएटिंग दॅट फोर्स ऑर टॉर्क. टॉर्क का म्हटलं कारण रोटेट होतोय आपण. ओके, पण असं इमॅजिन करा की दोन्ही केसेसमध्ये, ओके, द टॉर्क अप्लाइड इज सेम. हे बघा आपल्या लॉचं पहिलं स्टेटमेंटच आहे, व्हेन अ टॉर्क ऍक्टिंग ऑन बॉडी इज झिरो और कॉन्स्टंट देन अँग्युलर मोमेंटम इज कॉन्झर्व. ओके, त्यामुळे जेवढा टॉर्क इथे लावणार आहे तो तेवढाच इथे लावणार आहे, कारण टॉर्क कमी जास्त झाला की मग लॉ इज द मोमेंटम इज नॉट कॉन्झर्व, म्हणजे लॉ इज नॉट व्हॅलिड. दॅट्स वाय हे डोक्यात ठेवा की या केसमध्ये आणि ह्या केसमध्ये सेम टॉर्क इज अप्लाइड. ठीक आहे, आता मला साधा प्रश्न सांगा, याची इनर्शिया मी I1 नाव देतो आणि याच्या इनर्शियाला मी I2 नाव देतो. फाईन. आता तो गोल फिरणार आहे, म्हणजे त्याला अँग्युलर मोमेंटम असणार आहे. अँग्युलर मोमेंटमचा फॉर्म्युला असतो L इक्वल टू I ओमेगा. याचा अँग्युलर स्पीड ω1 आणि याचा अँग्युलर स्पीड ω2. ओके, नाव आय हॅव अ व्हेरी सिम्पल क्वेश्चन. हे दोन्ही एकच माणसं आहेत बरं का, पर्सन इज सेम. ओके, मग इनर्शिया दोघांचं सेम असेल का?
I1 आणि I2 सेम आहे का? नाही. का नाही? कारण इनर्शियाचा फॉर्म्युला आहे, जनरल फॉर्म्युला लिहितो मी इथे, समेशन mr². ठीक आहे, मास तर दोघांचं सेम आहे. का बरं? कारण हाच माणूस आहे. ओके, हा, पण इथे आर पण आहे. आर इज व्हॉट? डिस्टन्स फ्रॉम ऍक्सिस. ओके, आता नीट बघा, जेव्हा तो बॅले डान्सर हात जवळ घेऊन थांबतो, ओके, त्याचं वजन दोन्ही केसमध्ये सेम आहे, पण हा जो हात आहे, इथलं जे मास आहे, ओके, दॅट मास इज क्लोज टू द ऍक्सिस. आणि तेच हात जेव्हा आपण बाहेर घेऊन जातो, द मास इज गोइंग अवे फ्रॉम ऍक्सिस. याचा अर्थ आर ची व्हॅल्यू या दोन हातांसाठी आणि या दोन हातांसाठी सेम नाहीये. मास सेम आहे पण आर नाही सेम, म्हणजे इनर्शिया सेम नाहीये. सो ज्यावेळेस हात बाहेर जातात, इनर्शिया वाढतो. का? कारण आर वाढला ना. मास इज गोइंग अवे फ्रॉम ऍक्सिस. सो I2 इज ग्रेटर देन I1. ओके, आता आय चेंज झाला, पण एल तर नाही चेंज झाला पाहिजे. तर मग कोण चेंज होतो? ओमेगा. मग I2 जास्त आहे ना, मग ω1 इज ग्रेटर दॅन ω2. म्हणजे इनर्शिया चेंज झाला. मगाशी मी हेच सांगितलं, फक्त मगाशी मी ओमेगाला काय लिहिलं होतं रे? 2πn. आणि फ्रिक्वेन्सी बोललो, तेव्हा मी फ्रिक्वेन्सी बोललो, आता मी अँग्युलर फ्रिक्वेन्सी बोलतोय. एन ओमेगाचाच फॉर्म्युला आहे ना, 2πn. ओके, याचा अर्थ जेव्हा इनर्शिया वाढतो तेव्हा ओमेगा कमी होतो. का? कारण अँग्युलर मोमेंटम कॉन्स्टंट राहिली पाहिजे. ओके, म्हणून ज्यावेळेस तुमची बॉडी क्लोज असते, युअर टर्न्स आर फास्टर. वेन युअर बॉडी इज स्ट्रेच्ड आउट, युअर टर्न्स बिकम स्लोअर. ओके, हे कुठे बघायला मिळेल तुम्हाला माहिती का? जे आईस स्केट डान्सर्स असतात ना, जे आईसवर डान्स करतात, टू मेक देअर डान्स मोर थ्रिलिंग, ओके, व्हॉट दे डू, ते एकतर कंटिन्यू गोल गोल फिरत असतात त्या आईस ह्याच्यावर. ते त्यांची बॉडी खूप क्लोज घेतात, मग त्यांचे नंबर ऑफ रोटेशन्स खूप वाढतात, आणि तीच बॉडी हळूहळू ते परत स्ट्रेच बाहेर घेऊन जातात, रोटेशन्स कमी होतात. ओके, फक्त एक आहे, ते एका रिदमिक आणि प्रॉपर स्टेप्स मध्ये करतात, त्यामुळे ते दिसताना खूप अट्रॅक्टिव्ह दिसतं. ओके, आपल्याला मी म्हणून म्हटलं की आपल्याला फक्त समजून घ्यायचे काय होतं. तर इनर्शिया बदलतो रोटेशन मोशन मध्ये, आणि इनर्शिया बदलला की ओमेगा बदलतो. ओके, इनर्शिया वाढला तर ओमेगा कमी होतो, कारण एल कॉन्स्टंट राहिलं पाहिजे. ओके, फॉर एक्झाम्पल, तुमचा इथला इनर्शिया आहे, जस्ट इमॅजिन द इनर्शिया ऍट दिस पॉइंट इज 25. ओके, आणि इकडे इनर्शिया आहे 50. चालेल? इनर्शिया किती आहे? 25, 50 वाढला ना. तर अँग्युलर स्पीड इथे 4 होता. किती होता? 4. बघा, I इंटू ओमेगा, L1 ना, L1 इक्वल टू I1 ω1. मग काय येणार? तो फॉर्म्युला दिला, 25 इंटू 4, म्हणजे L1 किती आला? 100. तर हा इनर्शिया 50 आहे ना. आता इनर्शिया वाढला तर स्पीड कमी होणार, पण किती होणार? तो 2 होणार. आणि ह्या दोघांचं प्रोडक्ट L2 इक्वल टू I2 ω2, 50 इंटू 2 म्हणजे 100. याचा अर्थ L1 आणि L2 सेम आले, कारण आय बदलल्यावर ओमेगानी स्वतःला बदललं. आय वाढला की ओमेगा बदलतो, पण एल मात्र कॉन्स्टंट राहतो. अँड दिस इज आवर लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. गॉट इट? ओके, तुमच्या पुस्तकात फक्त थिअरॉटिकली एक्झाम्पल सांगितले, मी डायग्राम काढली विच इज मोर एक्सप्लेनेटरी. ओके, मग आता हे कुठेही लॉजिक तुम्ही अप्लाय करू शकता. तुम्ही बघितलं असेल, त्यांनी दुसरं एक्झाम्पल काय दिलंय? डायव्हिंग इन अ स्विमिंग पूल. ते कॉम्पिटिशन असतं बघा, तो खाली स्विमिंग पूल असतो आणि वरती एक शाफ्ट असतं, तिथे शाफ्टवरनं जम्प करतात पाण्यात. ओके, वेन दे जम्प, ते त्यांची बॉडी खूप क्लोज घेऊन येतात. ओके, सो दॅट नंबर ऑफ रोटेशन्स आर मोर. आणि ज्यावेळेस लँड करायचं ते परत बॉडी ओपन करतात, सो दॅट दे कॅन स्मूथली लँड इन अ वॉटर. ओके, मग सेम ते बॉडी क्लोज का आणतात? बॉडी क्लोज, त्या केसमध्ये तो जो माणूस आहे तो असं गोल गोल फिरत चाललाय ना, म्हणजे ही लाईन झाली ना ऍक्सिस. जेव्हा तो सगळं मास जवळ आणतो, इनर्शिया कमी होतो, ओमेगा वाढतो. ओके, पण एल मात्र कॉन्स्टंट राहतो. ठीक आहे, सो दॅट इज ऑल्सो सिमिलर एक्झाम्पल लाईक अ बॅले डान्सर. ओके, सो व्हॉट आय वॉन्ट यू टू अंडरस्टँड द कन्झर्वेशन. ओके, दिस इज द बेस्ट एक्झाम्पल, आणि याच्यावर खूप न्यूमेरिकल्स असतात, म्हणून मी डायग्रामॅटिकली दाखवेन. ओके, हँड्स फोल्डेड अँड हँड्स आउटस्ट्रेच, याच्यावर न्यूमेरिकल्स येतात. तुमच्या बुकमध्ये खूप जनरल आणि सिम्पल लँग्वेजमध्ये सांगितलंय, अँड दिस इज द बेस्ट एक्सप्लेनेशन फॉर दिस ऍप्लिकेशन.
सो टुडे वी लर्न अ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. ओके, काल आपण अँग्युलर मोमेंटम बघितलं. ओके, काल टॉर्क बघितलं, त्याच्या अगोदरच्या लेक्चरला आपण अँग्युलर मोमेंटमचं डेरिव्हेशन बघितलं आणि आज आपण त्याचं कन्झर्वेशन. म्हणजे सगळं नीट बघा. जे जे आपण लिनियर मोशन मध्ये केलं, एक्झॅक्टली सेम लाईन्स आर देअर ऑन रोटेशनल मोशन. सो सगळ्या सिमिलर क्वांटिटीज आपण. ओके, नेक्स्ट लेक्चर आपण याचे काही न्यूमेरिकल्स करू.